हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी पिऊ पाटील स्वागत करत आहे तुमचा माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज चालली खाटूश्याम मंदिरामध्ये. कशी दिसते मी कमेंट करून नक्की सांगा. घरातून बाहेर निघाली आणि साडी नेसायला मला आवडत नाही, पण मी साडी नेसली आणि निघाली पनवेलला जायला. रास ऊन लागत होता. रस्त्यावर निघाली आणि ट्रॉफिक बघा किती आहे. बस स्टँडला पोचली आणि फ्रेंडची वाट बघत थांबली. ती आल्याबरोबर लगेच रेल्वे स्टेशनजवळ आली आणि ट्रेन भेटली आणि ट्रेनमध्ये लगेच बसलो. ट्रेनमध्ये रास गर्दी होती. रोज एवढीच गर्दी असते. ट्रेनवरून उतरली. हा लोकेशन कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा. रिक्षामध्ये बसलो ना आम्ही गेलो मंदिराजवळ. तिथे एक ताई भेटली आम्हाला आणि ती बोलली की मंदिर 4 नंतर ओपन होईल. मग काय, आम्ही गेलो नाश्ता करायला. नाश्ता करून आल्यावर आम्ही तिथे हार फुले सर्व घेतलं आणि निघालो पायऱ्यांजवळ. आज ऊन लागत होता. तिकडचं वातावरण एवढा मस्त होता, एक नंबर शांत. पायऱ्यावर चालताना खूप मुले भेटली आम्हाला. मग त्यांना पण जरा ब्लॉगमध्ये मी घेतली. बघा किती मस्ती करतात. त्या मुलांनी आमचा शेवटपर्यंत साथ नाही सोडला. नंतर आम्ही पायऱ्या चढत गेलो मंदिराजवळ. मंदिर ओपन नव्हते कारण 4 नंतर ओपन होणार होते. मग काय बसली टाईमपास मोबाईलवर फोटो काढत. पायऱ्या चढून रास पाय दुखत होते. नको झालता पाय आणि नको नको केलतं. फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलो आणि बघा इकडचा परिसर बाहेरच्या साईडचा कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि नक्की तुम्ही पण इकडे एक दिवस नक्की या. आता आम्ही निघाले मंदिराकडे. पायऱ्या चढत चढत वरती गेले. भरपूर पायऱ्या चढता चढता एक मंदिर दिसलं आम्हाला. मग आम्ही तिकडे गेले. कसं आहे मंदिर कमेंट करून नक्की सांगा. दर्शन घेतला आणि आम्ही निघालो बाहेर जायला. बाहेरचा परिसर पण खूप मस्त आहे. एकदम शांत वातावरण, एकदम मस्त. आणि पायऱ्या पण मस्त आहेत चढण्यासाठी. पायऱ्या चढून चढून पाय दुखायला लागले आणि आम्ही आता पोचलो मंदिरात, दुसऱ्या मंदिरात. तो तर बंद होता. मग आम्ही इथेच टाईमपास व्हिडिओ काढल्या, फोटो काढले आणि बसलो थोडंसं. 4 वाजायचं वाट बघत बसलो. मग आम्ही तिसऱ्या मंदिराजवळ आलो, वरती लास्ट. खूप पाय दुखायला लागले. मग आम्ही गेलो. 4 पण वाजले. मग खाली मंदिरात दर्शन घ्यायला गेलो. मग आम्ही गेलो खाटूश्याम मंदिरामध्ये. पाय खूप दुखत होते. मग जरा बसलो. मंदिरामध्ये गेलो आणि मन एवढा प्रसन्न झाला की पाय दुखायचं पण बंद झाले. सगळी बोलतात हा मंदिर खूप मस्त आहे, म्हणून मी गेलेली होते मंदिराकडे. मंदिरात दर्शन घेतला. दर्शन पण मस्त झाले. तुम्ही पण नक्की एक दिवस नक्की वेळ काढून नक्की जा. दर्शन केला आणि गेली. जरा बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त परिसर आहे बाहेरचा. वातावरण एकदम शांत आहे. पायऱ्या चढून उतरून खूप भूक लागली होती, म्हणून जरा भेल खायला घेतली. मोबाईलची चार्जिंग संपली होती, म्हणून घरी आल्यावर मोबाईल चार्जिंगला लावला. कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. फॉलो करायला विसरू नका. नवीन यूट्यूब चॅनल खोललेला आहे, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.